आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. आई तुला दुखतंय? मला कशाला दुखेल? तुम्हाला ऑफिसला जायला उशीर होतोय. आय मीन तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही व्हा पुढे, मी सावीला घरी सोडेन. आई तू नको ना जाऊ ऑफिसला, मला दुखतंय ग. अगं आजचे दिवस तरी. बरं ठीक आहे. सावी तुला खरंच दुखतंय काय? हो थोडस दुखतंय. धनंजय काका होते ना त्यामुळे एवढं नाही दुखत आहे. चल मी जरा पेमेंटचं बघतो. नाही किती झाले? 1100. डॉक्टर सुशांत कुठे? ते एका इमर्जन्सी कामासाठी दिल्लीला गेलेत. त्यांनी मला सगळं समजून सांगितलेलं आहे. सुशांत पण ते येईपर्यंत सगळी जबाबदारी माझी आणि पैसेही माझे. पैशांची काळजी करू नकोस तू. तुला जेवढे पैसे पाहिजेत ना तेवढे पैसे देईन मी, पण अनुला सांभाळ. पण मला सांगा नेमकं काय झालंय? आज अनुने सावीला बघितला. काय बोलतायत ते? नक्कीच माझ्याबद्दल काहीतरी बोलतायत. झालं? मला माहिती आहे सगळे नाटक आहेत तुझी लाड करून घ्यायसाठी. हॉस्पिटलमध्ये तर एकदम व्यवस्थित होती. आरूला मोठा तावाच सांगत होतीस मला काही होत नाही, मी स्ट्रॉंग झाले. आता अचानक काय झालं ग? सगळी नाटक आहेत तुझी. अगं दुखत असेल तिला, ओरडू नकोस बिचारीला. उगी हा साऊ बाळा, लई दुखते काय ग? हो शकू. ओ बाबा नाही दुखत आहे. थांब बघू दे. नाही दुखत बाबा, नाही दुखत आहे. अरे थापा मारू नकोस. तुझ्या तोंडावरून कळते तुला दुखत येते. कळलं? तू आता आजी बर्फ आणेल तो बर्फ लाव. आणि कसं आहे ना, मी ना बाबा आहे तुझा, मला सगळं कळतं. हो मग मी एक डीएसपीचा मुलगा आहे. दुखलं तरी दाखवणार नाही. आणि तुम्ही बाबा असलात तरी मी मुलगा आहे. हो की ना आजी? हो हो, बाप लेक एकही शब्द खाली पडू देऊ नका एकमेकांचा. चल बर्फ लाव थोडा. हा नको आजी. अगं दुधाने नाही बरं वाटणार. आज व्हॅक्सिन घेतलंय ना, तर दूध नाही आईस्क्रीम द्यायला हवं. मॅडम गाठ नाही काढलेली तुमची आईस्क्रीम द्यायला. गपचूप दूध पिऊन घ्या. आई दे ग. नको मला. ओ बाबा दुखत असेल तर कशाला आईस्क्रीम? मला काही नाही होत आहे. आणि बॉयज ब्रेव असतात ना. ओके बाबा, तू खूप ब्रेव आहेस, ठीक आहे. पण कसं आहे ना, आजीला आणि मला आम्हाला ना आईस्क्रीम खायची खूप इच्छा आहे, म्हणून तरी खा. नको. हे बघ सावी, आईस्क्रीम वगैरे काही नाही. हा परत जर सर्दी झाली ना तर दम्याचा त्रास वाढेल, आधीच सांगून ठेवते. तुला सांगते सरू, तिकडं आरो अजिबात रडत नसेल बर का.
बरोबर. दूध पण पिऊन झालं असं. स्ट्रॉंग बॉय आहे आरो. तर आम्हाला वाटलं होतं सावी पण स्ट्रॉंग आहे. पण नाही बाई, आरो स्ट्रॉंग आहे. काय नाही, धनंजय काकांनी दिली असेल त्याला मोठी आईस्क्रीम, म्हणून नसेल रडत तो. तुमच्यासारखे नाही आहेत ते धनंजय काका. खूप छान आहेत, मला खूप आवडतात. इंजेक्शन देताना खूप दुखलं का रे आरो? दुखलं म्हणजे? अगं सावीच्या आईचा हात पकडून बसला होता, नुसता आई आई ओरडत होता. तू सावीच्या आईला चक्क आई म्हणालास? हो मग इंजेक्शन घेताना आपण नाहीच म्हणतो ना, तेव्हा आईच हवी असते जवळ. अरे तू 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 आईस्क्रीम खाणार आहेस अजून? हा नको ना. नको. ओके. मग बघ, मी तुला स्टोरी ऐकव. नको, तू ना स्टोरी वगैरे नको. तू टीव्ही बघ, टीव्ही कार्टून बघ. ओ बाबा, तुम्ही किती बडबड करता. सावीची आई सावीला मस्त कुशीत घेऊन बसली असेल. सावी खरंच लकी आहे. खरंच एवढी मोठी कलेक्टर आहे, पण अगदी प्रेमळ आहे. पण प्रेमळ तर आरोहचे बाबा पण आहे. काय नाही दुखत आहे ना तुला? आलं माझ्या लक्षात. पण आता पुढे तुम्ही काय करणार आहात? आता नीट ऐक, अनुला काही दिवस आपल्याला शांत ठेवावं लागेल. तिला ग्लानीत ठेवावं लागेल. तिला औषध देते, इंजेक्शन देते, काही कर, काहीतरी ट्रीटमेंट कर आणि तिला ग्लानीत ठेव सतत. हे बघा सर, हे असं करणं अनु मॅडम साठी धोकादायक ठरू शकतं. हे बघा, नीट विचार करा. पेशंटच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. नाही हे बघ, तिच्या जीवाला काही झालं नाही पाहिजे, कळलं? काही करून अशी ट्रीटमेंट कर तिच्या जीवाला धोका नाही झाला पाहिजे. पण तिला सगळं कळलं नाही पाहिजे. तिला बेशुद्ध अवस्थेत ठेव, ग्लानीत ठेव, काहीतरी कर. आणि डॉक्टर सुशांत सुद्धा अशी ट्रीटमेंट करायचं ना, तसं काहीतरी कर. काय बोलत असतील? बघ, काही झालं तरी अनु आणि सावी भेटतं कामा नये. आज अनुची मेमरी ट्रिगर झाली, तिला सगळं आठवलं आणि ते मला परवडणार नाही. काय बोलतात ऐकायला काय येत नाहीये.